नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या सेशनमध्ये आपण 16व्या युनिटमधलं पहिलं सेशन घेणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण 40 ऑब्जेक्टिव्ह कव्हर करणार आहोत. तर जे विद्यार्थी मित्र पहिल्यांदाच माझ्या चॅनलला व्हिजिट देत असतील किंवा पहिल्यांदाच लेक्चर बघत असतील त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट आहे, जर काही महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह वाटत असतील किंवा काही कामाचे वाटत असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. तर एक्झाम जवळच आलेली आहे, त्यामुळे जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्हचा आपण सराव करणं गरजेचं आहे किंवा जास्तीत जास्त ऑब्जेक्टिव्ह प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. तर कुठलाही टाइमपास न करता लगेच सेशन सुरुवात करू. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ MIS? आता दिलं आपल्याला MIS फुल फॉर्म विचारलं साधं. काय दिलेलं आपल्याला? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन आणि समोर ब्लँक स्पेस दिली. तर काय स्कीम असते का? नाही. सिस्टीम तर बरोबर आहे, त्याचं सोल्युशन नसते, स्किल सुद्धा नसते. म्हणजेच MISचं फुल फॉर्म काय? मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघू आपण. काय सांगितलं आपल्याला बघा. अ सिस्टम दॅट प्रोव्हाइड युजफुल ऑर मिनिंगफुल इन्फॉर्मेशन टू द मॅनेजमेंट फॉर डिसिजन मेकिंग कॉल्ड ॲज. त्याला MIS म्हटलं आपण, मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 इथं करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 बघू आता. MIS इन्व्हॉल्व. आता इथं हे वाचताना थोडंसं हे झालं, तर त्याला ABC म्हणजे पीपल मध्ये ए, बी म्हणजे प्रोसेस, सी म्हणजे टेक्नॉलॉजी असं वाचा. आता बघा काय सांगितलं की MIS इन्व्हॉल्व काय असते? पीपल असते, बरोबर, प्रोसेस असते आणि टेक्नॉलॉजी सुद्धा असते. त्यामुळे कोणतं ऑप्शन बरोबर असणार आहे? ऑप्शन नंबर 2 ABC तिन्ही सुद्धा आहेत. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट असणार आहे. नंतरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला करेक्ट सेंटेन्स विचारलेला आहे. डाटा म्हणजे काय? रॉ अनप्रोसेस फॅक्ट फिगर, बरोबर आहे. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? आता बघा हे दिसायला छोट्या छोट्या सोप्या सोप्या डेफिनेशन दिसतात, पण त्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह येतो एक्झाम मध्ये. त्यामुळे ह्या चारही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायच्या की डाटा म्हणजे काय. डाटा जे असते ते रॉ किंवा अनप्रोसेस किंवा अनऑर्गनाइज फॉर्म मध्ये असते, तर त्याला आपण डेटा म्हणतो. इन्फॉर्मेशन म्हणजे काय? त्या डेटाचं जे काही जे असते, म्हणजे रॉ फॅक्ट्स असू द्या, अनप्रोसेस गोष्टी आहेत, त्याला जर प्रोसेस केलं, डेटाला प्रोसेस केलं की नंतर ते इन्फॉर्मेशन बनते. तर इन्फॉर्मेशन म्हणजे काय? प्रोसेस डेटा दॅट इज मिनिंगफुल अँड युजफुल फॉर डिसिजन मेकिंग. डेटाच्या बेसवर आपण डिसिजन मेकिंग घेऊ शकत नसतं, कारण की तो अनप्रोसेस किंवा रॉ डेटा आहे. त्याच्या बेसवर जर डिसिजन घेतला तर बट्ट्याबोळ होणार, म्हणजे चुकीचा डिसिजन, काहीतरी आपण चुकीच्या गोष्टी करणार. म्हणून नेहमी डिसिजन हा इन्फॉर्मेशनच्या बेसवर होत असतो. नंतर नॉलेज म्हणजे काय? अंडरस्टँडिंग गेन बाय अनालायझिंग द इन्फॉर्मेशन, त्याला नॉलेज म्हणतो. आणि विजडम म्हणजे काय? की त्या नॉलेजचं ऍप्लिकेशन म्हणजे विजडम असते. म्हणजेच काय? ॲबिलिटी टू अप्लाय द नॉलेज टू मेक द राईट डिसिजन, तर त्याला विजडम म्हणतो. म्हणजे इथं हे चारही सुद्धा बरोबर आहेत. हे ऑप्शन आले नाहीत माझ्याकडून प्रिंट. तर आपण असं लक्षात घ्या की ABCD हे चारही करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन प्रिंट झाले नाही ते माझ्याकडून. त्यामुळे हे असं कुठेही याच्यामध्ये रॉंग नाही, तर चारही करेक्ट आहे. म्हणजे मी ऑप्शनच सांगितलं होतं की चारही ABCD चारही करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 5 बघा आता. कंपोनंट ऑफ MIS कोणकोणते कंपोनंट आपल्याला विचारले की डेटा डेटाबेस असते, प्रोसेस किंवा प्रोसिजर सुद्धा असते, पीपल असते, हार्डवेअर असते आणि ई मध्ये दिलं सॉफ्टवेअर, सगळेच असतात. म्हणजे त्याचं करेक्ट उत्तर काय? ABCDE. इथं ई आहे. हा असं. मग ए बघा, चौथा ऑप्शन खाली थोडंसं फेंट दिसत तुम्हाला. ABCDE सगळेच आहेत त्याच्यामध्ये. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. थोडं क्लिअर करतो म्हणजे व्यवस्थित दिसेल. नंतरचा क्वेश्चन नंबर 5 झाले आपले. 6वा क्वेश्चन घ्या. फंक्शन ऑफ MIS स्टार्ट टू एंड कसं असते की पहिल्यांदा कलेक्ट द डेटा असते, नंतर स्टोअर अँड प्रोसेस द डेटा आणि नंतर प्रेझेंट द इन्फॉर्मेशन टू द मॅनेजर. तिन्ही व्यवस्थित फ्लो आहे. तर त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ABC याच फॉर्ममध्ये किंवा याच फ्लोमध्ये तो असतो. क्वेश्चन नंबर 7 बघा. अप्रोचेस ऑफ द MIS. कोणकोणते अप्रोचेस असतात? टेक्निकल अप्रोचेस असते, नंतर बिहेवियरल अप्रोचेस असते आणि सोशिओ टेक्निकल अप्रोच हा सुद्धा असते. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 ABC तिन्ही येणार. क्वेश्चन नंबर 8 बघा. काय सांगितलं आता आपल्याला याच्यामध्ये? स्टडी ऑफ फ्लो इन्फॉर्मेशन इज जनरेटेड, स्टोरेज, प्रोसेस अँड ट्रान्समिटेड अँड यूज टू सपोर्ट इन द डिसिजन मेकिंग कॉल्ड ॲज. त्याला इन्फॉर्मेशन थेरी म्हणतात. 8चा ऑप्शन नंबर 2 असणार आहे. याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन थेरी. क्वेश्चन नंबर 9. फादर ऑफ द इन्फॉर्मेशन थेरी. इथं काय लिहिलं? थेवनिसचा काही संबंध नाही. फादर ऑफ म्हणजे हे रॉंग आहे. ओहमचा काही संबंध नाही. जॉर्ज शॅनॉन नाही. त्याचं क्लाउड शॅनॉन ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10 बघा. काय सांगितलं होतं की अप्रोचेस ऑफ द इन्फॉर्मेशन थेरी चूज द करेक्ट. पहिला सांगितलं आपल्याला ए मध्ये दिलं की सिंटॅक्टिक अप्रोच.
फोकस ऑन सिंटॅक्स स्ट्रक्चर फॉर्मॅट ऑफ द इन्फॉर्मेशन नॉट इट्स मिनिंग, तर त्याला सिंटॅक्टिक अप्रोच म्हणतात. बरोबर आहे, त्याच्यात कुठेही चुकीचं नाही. सिमॅन्टिक अप्रोच फोकस ऑन द मिनिंग ऑफ द इन्फॉर्मेशन. जसं पहिल्या सिंटॅक्टिक म्हणजे काय, त्याच्यात सिंटॅक्स स्ट्रक्चर फॉर्मॅटवर फोकस आहे, म्हणजे ते मिनिंग काही निघू द्या त्याचं. परंतु सिमॅन्टिकमध्ये काय की तो मिनिंगफुल असलं पाहिजे, तर फोकस ऑन मिनिंग ऑफ द इन्फॉर्मेशन, तर त्याला सिमॅन्टिक अप्रोच म्हणतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. ए आणि बी दोन्ही सेंटेन्स बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 11, अप्रोचेस ऑफ द इन्फॉर्मेशन थेरी सिंटॅक्ट कोणकोणते असतात विचारले आपल्याला. सिंटॅक्टिक असते, सिमॅन्टिक असते, कंटेक्स्च्युअल अप्रोच किंवा प्रॅग्मॅटिक अप्रोच, हे तिन्ही पण असतात. ऑप्शन नंबर 3 करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 12, फोकस ऑन द युजफुलनेस ऑफ द इन्फॉर्मेशन इन अ सर्टन कंटेक्स्ट ऑर द स्पेसिफिक सिच्युएशन कॉल्ड एज. तर ऑब्विसली काय असणार ते कंटेक्स्च्युअल अप्रोच, कारण की स्पेसिफिक सर्टन कंटेक्स्टमध्ये आपल्याला युजफुलनेस दाखवायचे आहे, म्हणून त्याच्यामुळे 12चं काय असणार आहे, ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. नंतरचं क्वेश्चन नंबर 13 घ्या. विच ऑफ द फॉलोइंग इज द बेस्ट डिफाईन द कन्सेप्ट ऑफ इन्फॉर्मेशन इन MIS. आता हा क्वेश्चन जो आहे, हा आता जे 18 फेब्रुवारीला एक्झाम झाली 2026ला, त्यामध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. तर आता बघा आपल्याला काय इन्फॉर्मेशन म्हणजे काय, साधी विचारली तुम्हाला म्हटलं ना, डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज, विजडम, हे साध्या साध्या डेफिनेशन दिसायला दिसतात, परंतु त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन येतो. आता बघा तर त्याची करेक्ट डेफिनेशन कोणती आहे. प्रोसेस डेटा दॅट इज मिनिंगफुल अँड युजफुल फॉर द डिसिजन मेकिंग प्रिंटेड ऑर इलेक्ट्रॉनिक स्टोअर्ड रिपोर्ट्स. हे सगळं त्याला आपण म्हणलं की ते प्रोसेस डेटा असते, त्यालाच इन्फॉर्मेशन आपण म्हणतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 14 बघा. काय सांगितलं आपल्याला, प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग अँड कंट्रोलिंग द इन्फॉर्मेशन रिसोर्सेस सो दॅट द राईट इन्फॉर्मेशन इज अवेलेबल टू द राईट पीपल ॲट राईट टाइम फॉर द डिसिजन मेकिंग कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणतो आपण, म्हणत असतो की इन्फॉर्मेशन रिसोर्स मॅनेजमेंट, IRM. 14चं किती असणार आहे, ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे. नीड ऑफ द इन्फॉर्मेशन रिसोर्स मॅनेजमेंट किंवा IRM काय काय आहे, तर बेटर डिसिजन मेकिंग बरोबर आहे, काही चुकीचं दिसत नाही. इफिशियंट यूज ऑफ इन्फॉर्मेशन काही चुकीचं दिसत नाही. क्विक ॲक्सेस ऑफ इन्फॉर्मेशन यात काही चुकीचे दिसत नाही. ऑप्शन नंबर 3. आता बघा असे जर क्वेश्चन आले एक्झाममध्ये, तर हे असे कसे हँडल करायचे. आता हे नीड ऑफ इन्फॉर्मेशन रिसोर्स मॅनेजमेंट, उगं त्याला मेमराईज पाठ करायची गरज नाही. जे जे चांगला पॉझिटिव्ह अप्रोचने दिसते ते सगळे करेक्ट करायचे उगच, म्हणजे कारण की इथे 3 लिहिले म्हणून 3च असणार आहे का, तर N नंबर ऑफ नीड असणार आहे. त्यामुळे जे जे पॉझिटिव्ह अप्रोचने दिसणार ऑप्शनमध्ये ते सगळे करेक्ट म्हणायचे. उगाच आपण मनानं डाऊट घेऊन उगाच त्यालाच रॉंग कन्सिडर करायचं नाही. क्वेश्चन नंबर 16, टाइप्स ऑफ इन्फॉर्मेशन सिस्टीम आर कोणकोणते असतात. ट्रान्झॅक्शनल प्रोसेसिंग सिस्टीम असते बरोबर. डिसिजन सपोर्ट सिस्टीम ही सुद्धा असते, ती बरोबर आहे. नंतर ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम ही सुद्धा असते. एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम ही सुद्धा असते. आणि MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम ही सुद्धा असते. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे, सगळंच असते त्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 17, टॉप लेवल मॅनेजमेंट और टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह युजेस, याच्यातली कोणती टॉप लेवल मॅनेजमेंट किंवा टॉप लेवल एक्झिक्युटिव्ह यूज करणार. ऑप्शन नंबर 2 नावातच आहे ना, एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम, त्यामुळे 17चा ऑप्शन नंबर 2 हे असणार आहे. क्वेश्चन नंबर बघा आता 18, टॉप टू बॉटम फ्लो करेक्ट ऑर्डर इज, कोणती करेक्ट ऑर्डर आहे असं विचारलं आपल्याला. एक्झिक्युटिव्ह म्हणजे टॉपला कोण असणार आणि बॉटमला कोण असणार, मिडल लेवलला कोण असणार, हे आपल्याला बघायचं आहे. बघा आता, एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम ESS, नंतर डिसिजन सपोर्ट सिस्टीम DSS, MIS म्हणजे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम MIS, ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग सिस्टीम म्हणजे TPS, ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम म्हणजे OAS. आता हा जो काही फ्लो दिला ना, हाच करेक्ट फ्लो आहे ॲज इट इज, म्हणजे ABCDE. म्हणजे टॉपला ESS असणार, बॉटमला OAS असणार आणि मिडलला MIS असणार. क्वेश्चन नंबर 19 बघा. आता काय सांगितलं आपल्याला, MIS वर्क्स इन, टॉप लेवलला नाही, टॉप लेवलला कोणतं असते, ESS म्हणजे एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम असते. बॉटम लेवलला नसते, बॉटम लेवलला कोणतं असते, OAS असते, म्हणजेच काय, ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 बरोबर असणार आहे, मिडल लेवल मॅनेजमेंट. क्वेश्चन नंबर 20 बघा की चूज द करेक्ट सेंटेन्स. आपल्याला विचारलं की ए मध्ये सांगितलं की एक्झिक्युटिव्ह सपोर्ट सिस्टीम प्रोव्हाइड द स्ट्रॅटेजिक इन्फॉर्मेशन फॉर द लॉंग टर्म फंक्शन ऑर डिसिजन, बरोबर आहे. त्याच्यासाठीच एक्झिक्युटिव्ह म्हणजे टॉप लेवल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक डिसिजन तेच घेणार आहेत ना, त्यामुळे ऑप्शन ए बरोबर आहे. डिसिजन सपोर्ट सिस्टीम हेल्प्स इन अनालिसिस अँड डिसिजन मेकिंग, हे सुद्धा बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 21 बघा. चूज द करेक्ट सेंटेन्स. MIS वर्क्स इन मिडल लेवल मॅनेजमेंट, बरोबर आहे. इट कलेक्ट्स द डेटा फ्रॉम द डिफरंट सोर्सेस अँड प्रोव्हाइड द रिपोर्ट टू द मॅनेजमेंट फॉर मेक द बेटर डिसिजन, बरोबर आहे. यात कुठेही चुकीचं दिसत नाही, ऑप्शन नंबर 3 बरोबर असणार आहे. नंतरचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22, चूज द करेक्ट सेंटेन्स.
ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम जनरली इज ॲट बॉटम लेवल, बरोबर. मेन युजर्स आर द एम्प्लॉईज ॲट ऑल लेवल, बरोबर असतं आय थिंक. द पर्पज ऑफ द ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम इज टू इम्प्रूव्ह द ऑफिस कम्युनिकेशन अँड प्रोडक्टिव्हिटी, बरोबर. तीनही बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 23 काय सांगितलं आपल्याला, की चूज द करेक्ट एक्झाम्पल. सगळ्यांचं आपल्याला करेक्ट एक्झाम्पल कोणकोणतं आहे ते विचारलेलं आहे. ESS मार्केट सेंट डॅशबोर्ड. डॅशबोर्ड म्हणजे काय, जे टॉप लेवल मॅनेजमेंट वगैरे असते ना, त्याच्या समोर एक स्क्रीन असते की त्याच्यावर सगळा एक डेटा असते, तर त्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो. नंतर DSS फोरकास्टिंग फीचर्स आहेत, बरोबर. MIS मंथली सेल्स रिपोर्ट, हे सुद्धा बरोबर आहे. TPS सेल्स बिलिंग. TPS म्हणजे काय, डेली ट्रान्झॅक्शन आहे ना ते, तर त्याच्यामुळे सेल्स बिलिंग, अटेंडन्स वगैरे या सगळ्या गोष्टी येतात. OAS म्हणजे ईमेल, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, एक्सेल, मायक्रोसॉफ्ट वर्ड वगैरे या सगळ्या, म्हणजे आपण काय म्हणू त्याला, झूम, गुगल मीट, हे सगळे ते OAS मध्ये येणार, म्हणून त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 24. इट इज द रॉ फॅक्ट्स विच आर द अनऑर्गनाइज, अनप्रोसेस अँड नॉट मिनिंगफुल कॉल्ड ॲज. आता रॉ फॅक्ट्स आहे म्हणजे ते काय, डेटा असणार ना, ऑप्शन नंबर 1 24चा. क्वेश्चन नंबर 25चं बघा. प्रोसेस डेटा दॅट इज मिनिंगफुल अँड युजफुल फॉर डिसिजन मेकिंग, त्याला आपण इन्फॉर्मेशन म्हटलं. म्हणजे जो काय डेटा आहे त्याच्यावर जर प्रोसेस केला तर त्याचं कन्वर्जन इन्फॉर्मेशन मध्ये होते. नंतर बेस ऑन द क्वेश्चन नंबर 26 बघा. बेस ऑन द इन्फॉर्मेशन मॅनेजर चूज द बेस्ट ऑप्शन कॉल्ड ॲज. त्याला काय म्हणत असतो आपण, एखाद्या ज्या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपण काय करत असतो, डिसिजन घेतो ना. 26चा किती असणार आहे, एक. बघा, आपण कधीही डिसिजन आपण हवेत घेत नसतो, म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी इन्फॉर्मेशन लागते. डेटाच्या बेसवर डिसिजन होत नसतो, कारण की डेटा हे रॉ फॅक्ट्स आहे, अनऑर्गनाइज फॉर्ममध्ये आहे. तर जर डेटाच्या बेसवर आपण डिसिजन घेतला तर तो डिसिजन 90% चुकण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे डिसिजन हा नेहमी इन्फॉर्मेशनच्या बेसवर होत असतो. म्हणजे त्याचा ऑप्शन नंबर किती, 26चा 1 असणार आहे. पुढचा क्वेश्चन 27. आता बघा, इम्प्लिमेंटेशन ऑफ डिसिजन इन अ प्रॅक्टिस कॉल्ड ॲज, काय म्हणतो त्याला, ॲक्शन म्हणतो ना. म्हणजे डिसिजन आपण कशाच्या बेसवर घेतला, इन्फॉर्मेशनच्या बेसवर घेतला. आता त्या डिसिजनच्या बेसवर आपल्याला काय करायचं असते, ॲक्शन घ्यायची असते. आता याच कन्सेप्टवर एक 2000, आता जे आपली परीक्षा झाली 18 फेब्रुवारी 2026 मध्ये, याच बेसिक टर्मिनॉलॉजी किंवा या बेसिक कन्सेप्टवर एक साधा क्वेश्चन हा 18 फेब्रुवारी 2026च्या एक्झाम मधला क्वेश्चन आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणत असतो की हे दिसायला छोट्या दिसतात डेफिनेशन, परंतु त्याच्यावर क्वेश्चन येते. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली रिप्रेझेंट द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इन MIS. आता बघा, मी काय सांगितलं, पहिला स्टेप काय असणार, आपली डेटा असणार. डेटा म्हणजेच काय, रॉ फॅक्ट्स किंवा अनऑर्गनाइज फॉर्म. जर डेटाला प्रोसेस केला तर त्याचं इन्फॉर्मेशन होत असते. इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपण डिसिजन घेत असतो, आणि डिसिजन जर व्यवस्थित झाला तर त्याच्या बेसवर आपण ऍक्शन परफॉर्म करत असतो. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 29. फर्स्ट इज इन द फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन इन MIS इज ऑलवेज, काय असते, डेटा. कारण की ते रॉ म्हणजे अनऑर्गनाइज फॉर्ममध्ये किंवा अनस्ट्रक्चर फॉर्ममध्ये किंवा अनप्रोसेस फॉर्ममध्ये असते, म्हणून पहिली स्टेप नेहमी डेटा असते. ऑप्शन नंबर त्याचं 1 असणार. क्वेश्चन नंबर 30. चूज द करेक्ट सेंटेन्स अबाउट द फीडबॅक. आता हे बघा, हे फीडबॅक दिसायला पण याच्यावर सारखा क्वेश्चन येत असते. 2014 मध्ये क्वेश्चन आला, आणि मला वाटते या 2026 मध्ये नाही आला, परंतु 2014 मध्ये या फीडबॅकवर क्वेश्चन आलेला आहे. म्हणजे दोनच आपल्याजवळ सॅम्पल पेपर आहेत ना, ज्याच्या बेसवर आपल्याला म्हणजे अभ्यासाची डायरेक्शन मिळते, एक 2014चा आणि हे 2026चा. म्हणजे हे रिअल आपल्यासाठी सोर्सेस आहेत, की बाबा याच्या बेसवर एक आपल्याला एक्झामची आयडिया येत असते. चूज द करेक्ट सेंटेन्स अबाउट द फीडबॅक. सम पार्ट ऑफ द आउटपुट गिव्हन गिव्हन पाहिजे तर, सम पार्ट ऑफ द आउटपुट गिव्हन टू द इनपुट कॉल्ड ॲज फीडबॅक, बरोबर आहे. सम पार्ट ऑफ आउटपुट, काही आउटपुटचा पार्ट जे आहे तर इनपुटला दिला तर त्याला आपण फीडबॅक म्हणतो. फीडबॅक इज द रिस्पॉन्स ऑफ द रिसिव्हर सेंड बॅक टू द सेंडर, हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही सेंटेन्स बरोबर. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 31. चूज द करेक्ट सेंटेन्स. फीडबॅक कन्वर्ट वन वे कम्युनिकेशन इंटू टू वे कम्युनिकेशन, बरोबर आहे ना. नुसतं जर आपण आउटपुटचा पार्ट जर इनपुटला दिला नाही तर ते वन वे कम्युनिकेशन होईल, म्हणून ते बरोबर आहे. वन वेचं टू वे कम्युनिकेशन मध्ये त्याचं कन्वर्जन तो फीडबॅक करतो. फीडबॅक इज अ सिच्युएशन इन विच सेंडर अँड रिसिव्हर एक्सचेंज द इन्फॉर्मेशन, हे सुद्धा बरोबर आहे. कारण की म्हणून तर आपण त्याला टू वे कम्युनिकेशन म्हणतो ना. जर सेंडर कडून रिसिव्हर कडं आणि रिसिव्हर कडून सेंडर कडं दोन्ही टू वे कम्युनिकेशन नसतं तर त्याला आपण फीडबॅक म्हटलं नसतं, म्हणून ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट असणार आहे. नंतरचं किती झाले, 31. क्वेश्चन नंबर 32. बघा आता काय सांगितलं,
रिकामी जागा दिली आणि विचारलं की आपल्याला इट इज द ग्रुप ऑफ द इंटररिलेटेड कंपोनंट दॅट वर्क्स टुगेदर टू अचीव द स्पेसिफिक गोल त्याला आपण सिस्टीम म्हणतो. ऑप्शन नंबर एक बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 33, मेन पार्ट्स ऑफ द सिस्टीम आर, कोणकोणते आहेत मध्ये सिस्टीमचे मेन पार्ट? इनपुट असते, प्रोसेस असते, आउटपुट असते, फीडबॅक असते आणि कंट्रोल असते. हे सगळेच पार्ट आहेत. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 34, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एचडीएलसी? काय असते फुल फॉर्म विचारला आपल्याला एचडीएलसीचा. सिस्टीम डेव्हलपमेंट आणि रिकामी जागा दिलेली आहे आणि समोर सायकल शब्द दिलेला आहे, तर त्याचं नाव काय? लीडर असते का? नाही. लाईफ लॉंग असते का? ते सुद्धा नाही. लर्निंग असते का? ते सुद्धा नाही. तर त्याचं काय फुल फॉर्म आहे? सिस्टीम डेव्हलपमेंट लाईफ सायकल. हे करेक्ट म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 35, MIS सिस्टीम डेव्हलपमेंट लाईफ सायकल ऑल्सो कॉल्ड एज, त्याला काय म्हणत असतो आपण? SDLC. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 36, फर्स्ट स्टेज इन द SDLC काय असते? त्याची पहिली स्टेज प्लॅनिंग असते. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट असणार आहे. क्वेश्चन नंबर 37, प्रॉपर फ्लो ऑफ एचडीएलसी. प्रॉपर फ्लो विचारला आपल्याला एचडीएलसीचा काय आहे? तर बघा, पहिली स्टेज काय असते? प्लॅनिंग असते, दुसरे अनालिसिस असते, डिझाईन असते, डेव्हलपमेंट असते, टेस्टिंग, इम्प्लिमेंटेशन आणि शेवटची मेंटेनन्स. म्हणजे हाच करेक्ट फ्लो आहे. म्हणजे काय? ABCDEFG हे पहिलं जे ऑप्शन आहे ते करेक्ट उत्तर असणार आहे 37चं. हे फ्लो येऊ शकते एक्झाममध्ये, त्यामुळे हा फ्लो व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 38, बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स. इन प्लॅनिंग स्टेज डिसाइड व्हेदर द प्रोजेक्ट इज फिजिबल ऑर नॉट. बरोबर, त्यासाठीच तर प्लॅनिंग आहे ना. इन दिस प्लॅनिंग स्टेज डिसाइड द स्कोप, रिसोर्सेस अँड कॉस्ट, टाइम. हे सगळं आपण या प्लॅनिंग स्टेजमध्ये कन्सिडर करतो. ऑप्शन नंबर 3 करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 39, हा सुद्धा एक प्रश्न जो आहे तो ITI प्रिन्सिपल जे 18 फेब्रुवारी 2026 ची एक्झाम झाली त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. डिसिजन मेकिंग इज द क्रिटिकल पार्ट्स ऑफ विच मॅनेजर फंक्शन. तर डिसिजन मेकिंग कशामध्ये असते बघितलं आपण? प्लॅनिंग मध्ये असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 असणार आहे. क्वेश्चन नंबर 40, अनालिसिस फेज इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेज बिकॉज ऑफ. हा सुद्धा क्वेश्चन याच्यावर सुद्धा 2026 मध्ये विचारलेला आहे, जे 18 फेब्रुवारीला एक्झाम झाली. तर अनालिसिस स्टेज फेज किंवा स्टेज का महत्वाची असते? तर बघा, त्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? तर पहिलं दिलं की इट ॲक्ट्स ॲज द ब्रिज, इट ॲक्ट ॲज अ ब्रिज बिटवीन प्रॉब्लेम अँड सोल्युशन. बरोबर आहे, त्याच्यामधला तो ब्रिज म्हणून काम करते. इट आयडेंटिफाईज द परफॉर्मन्स मीट टू द बेंच मार्क ऑर देर इज अ गॅप. म्हणजे आपण बेंच मार्क अचीव केला. बेंच मार्क म्हणजे काय? की कधी स्टँडर्ड गोष्ट आहे ती अचीव केली की किंवा त्याच्यामध्ये गॅप आहे, हे कोण करणार? आयडेंटिफाय. तर अनालिसिस स्टेज आयडेंटिफाय करणार. इट प्रिव्हेंट द रॉंग सिस्टीम डेव्हलपमेंट. हे सुद्धा बरोबर आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. होप करतो की बऱ्याच गोष्टी मी फास्टमध्ये घेतल्या, काही महत्त्वाच्या वाटत असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.